Hallo, hallo, check. Ja, check. Hallo, hallo, check. Hallo, hallo, check. Ja, check. Hallo, hallo, hallo. Hallo, hallo, check. Hallo, check. Hallo, hallo, check. Ja, check. Hallo, hallo, check. हॅलो हॅलो हॅलो. हे बरोबर आहे. हॅलो 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 हॅलो. नाही माझी. हॅलो. आता कृपया इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. दिला तुम्हाला वाटतं पहिला नंबर करशील हा. जय दुर्गा माता मित्र मंडळ खोणीगाव. ए आवाज नाही करायचा. इकडे लक्ष द्या. 100% तुम्हाला माझा कार्यक्रम आवडेल. फक्त मस्ती करू नका. ए ए ए
अरे आतापासून तुम्ही खुर्चीसाठी भांडणं करता, पुढे काय कराल तुम्ही? आमचे मित्र जय दुर्गामाता मित्रमंडळ खोणी गावचे माननीय श्री चंदूशेठ किरण चंदूशेठ ठोंबरे माजी उपसभापती यांनी मला इथं आमंत्रित केलेलं आहे. फार वर्षापासून त्यांचा आमचा परिचय आहे. अतिशय चांगलं काम गावासाठी या समाजासाठी त्यांनी केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. आणि त्यांनी जे मला इथं बोलावलंय त्यांची 100% निराशा होणार नाही असं मी त्यांना आश्वासित करतो. हे जरा सगळ्यांनी एकदा हात जोडा बघू, हात जोडा, हात जोडा. सगळ्यांनी म्हणायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. बोला अंबे माते की, दुर्गा माते की वंदे वंदे, भारत माता की. अरे वा, काय जबरदस्त आवाज आहे तुमचा. ऐका आता, माझ्याकडे लक्ष द्यायचं. आता पळायचं नाही कोण. बसा बसा बसा, लवकर बसा, लवकर बसा. तुम्ही जास्त बोलता. ऐका ऐका, माझं ऐका. तुम्ही जर बोलले ना तर दुसरे पण डिस्टर्ब होतील. कार्यक्रम चांगला तुम्हाला समजणार नाही. तुम्ही रे, तुमचं काय चाललंय? इकडे येऊन बसा, नाही तर घरी जा. चला. हे बघा, इथं प्रत्येक वर्षी जादूचा कार्यक्रम होतो असं ऐकलं होतं का? पाहिलाय ना? किती लोकांनी जादू पाहिली? हात वर करा, हात वर करा. ओके, म्हणजे तुम्हाला जादू काय आहे हे माहिती आहे, बरोबर? आता मी सांगतो ते ऐका. प्रत्येकाची जादू करायची पद्धत वेगळी असते, जादू दाखवण्याची पद्धत वेगळी असते, प्रयोग वेगळे असतात. त्याच्यामुळं जर कदाचित पहिल्या जादूगाराने केलेला जर प्रयोग मी करत असेन तर तो तुम्ही शांतपणे बघून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही पुढे काय होईल ते बघा, बोलायचं नाही. का माहिती आहे? तुमच्या बाजूला जो बसलेला असतो ना त्याला तो प्रयोग माहिती नसतो, म्हणून त्याची पण मजा जाईल. लक्षात आलं? सगळ्यांना विनंती आहे की माझा कार्यक्रम होईपर्यंत एकमेकाशी बोला. कधी माहिती का, माझा एक कार्यक्रम संपला, तुम्हाला आवडला तर टाळ्या वाजवायच्या, ओके? नाही आवडला तर वाजवायच्या नाही, म्हणजे मी समजून जाईन माझा कार्यक्रम चांगला नाही. ठीक आहे. आता एकदा परत ऐका. ही बघा, पुढची मंडळी मस्त. त्यांना आवरा रे, त्यांना इकडे या रे, इकडे या. तुम्ही या सगळे, चला इकडे बसा. अरे पाणीपुरी खाता का काय खाता तुम्ही? तुम्ही आता बोलणार नाही ना? बघा, बोलाल तर तुम्हाला मजा नाही येणार. ओके, चला एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. वा वा, गुड. मुलं फार चांगली आहेत. सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि मला शेवटपर्यंत अशी साथ द्या अशी विनंती करतो. परत ऐका, मी कसे जादूचे प्रयोग करतो ते बघायचे आहेत. मी पण तुमचाच गाववाला कोळेगावचा आहे. कुठला कोळेगाव माहिती आहे? कुणाला माहिती रे कोळेगाव? ओके, म्हणजे मी आपलाच आहे. म्हणून तुम्ही माझा कार्यक्रम शांतपणे बघायचा आहे आणि जेव्हा मी कुणाला बोलवीन तेव्हा यायचं आहे, बरं का? वर तुम्ही आल्यावर अजून मजा होईल. चला, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. जादू म्हणजे काय असतं? जादू म्हणजे मंत्र तंत्र काही नसतं. ओम साई, तुम्हाला मी परत वॉर्निंग देतो. अरे तू तर मोठा आहेस ना रे, ये इकडे. काय ते लहान पोरांजवळ बोलत बसतो वेड्यासारखा?
ऐका, मला यांनी सांगितलं तुम्हाला म्युझिक पाहिजे का. काही लोकांचं असं असतं की ते म्युझिकवर कार्यक्रम करतात, परंतु मला ओरिजिनल दाखवायचं आहे की तुम्हाला मी बोलून काय कार्यक्रम करतो ते बघायचंय. तो म्युझिकवर केलं तर ते मुख्यासारखं कार्यक्रम करणं मला आवडत नाही, कारण म्हणून मी आधी सांगितलं माझी पद्धत वेगळी आहे. जेव्हा होईल तेव्हा तुम्ही मला सांगा की माझा कार्यक्रम तुम्हाला आवडतो की नाही. नाहीतर मी एखादं असं करत राहायचं, तुम्हाला काही त्याच्यात समजत नाही का मी काय सांगितलं ते. बरोबर ठोंबरे साहेब. तर ते माझे मित्रच आहेत तुमच्या जवळ बसलेले, पहिले जुने आमचे. ठीक आहे, चला सुरुवात करायची. चला, जादूगार म्हणजे त्याच्याजवळ एक जादूची काठी असते, बरं का. तुम्ही आता सगळे इंग्लिश मीडियमला जाता, असं म्हणतात काय काय झालं रे ना. अरे डिस्टर्ब करू नका ना प्लीज. मॅजिक इज द फाईन आर्ट. मॅजिक इज द फाईन आर्ट आणि मॅजिशियन नेव्हर डाय. म्हणजे जादूगार कधी मरत नाही. म्हणून मला सगळे सांगतात आम्हाला पण जादू शिकवा, का तर मरत नाही, पण तसं नाहीये, तो उपाशी मरत नाही, बरं का. मी आता कसे जादू करतो ते बघा. मी संपूर्ण जी जादू शिकलो ना, बरं आवाज तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचतो का सगळ्यांना. मी जादू शिकलो, एका पहिला हा प्रयोग मी शिकलो, म्हणून किती माझे मोठे कार्यक्रम असला तरी पहिला प्रयोग हा करतो. प्रयोग कसा आहे ते बघा. माझ्याकडे एक बॉल आहे, बॉल. हा बॉल आहे, त्याला बरोबर मध्यभागी होल आहे आणि एक रस्सी आरपार गेलेली. बाकी याच्यात काही नाही. दिसतं सगळ्यांना. आता तुम्ही सांगाल याच्यात जादू काय, जादू काय ती दाखवतो. हा जर बॉल मी वरून सोडला तर खाली येणार, वरून सोडला तर खाली येणार की नाही, वरून सोडला तर खाली येणार, बाकी काही नाहीये. आता ही जादूची काठी याच्यावरून फक्त फिरवतो, 1 2 3 आणि बघा हा जो बॉल आहे माझ्या हातात, ह्या काही नाही, ह्या हातात काही सुद्धा नाही. आता काय करतो, हा जो बॉल आहे ना याला सांगतो वर जाऊन थांब. थांबला, बघा हळूहळू खाली चल, हळू 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 थांब, हळूहळू खाली चल, हळूहळू खाली चल, थांब, हळूहळू खाली चल, हळूहळू खाली चल, हळूहळू खाली चल. धरलंय का मी कुठं. परत बघा, वर जाऊन थांब, मध्ये येऊन थांब. हा बघा थांबतो. एकदम हळू खाली चल, हळू 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 थांब, हळू 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 थांब, वर जाऊन थांब, एकदम उडी टाक, वर जाऊन थांब, मध्ये येऊन थांब. आहे ना, जादू आहे की नाही. चला, हा माझा प्रयोग आहे पहिला. आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या. हा दुसरा प्रयोग छोटा आहे परंतु फार चांगला आहे. खेळणं आहे माझ्याकडे, खेळणं. एक खेळणं आहे. हा जो हे जे खेळणं आहे ना, याच्यात एक बॉल आहे, दिसतं सगळ्यांना. हा एक बॉल आहे, बाकी याच्यात काही नाही. आता काय करतो, हा जो बॉल आहे ना, बॉल हा तुमच्या सगळ्यांच्या समोर मी हा काढला बॉल. आता याच्यात काय आहे का, काही नाही. हा धरला, हा बॉल, बॉल सगळ्यांना दिसतं. हा बॉल ह्या खिशात ठेवून दिला. कुठे ठेवून दिला, ह्या खिशात ठेवून दिला. आता याच्यात काही आहे का, बॉल कुठं आहे, याच्यात नाहीये, खिशात आहे, याच्यात आहे. अरे नाही, दाखवू तुला, याच्यात नाहीये. कुठं आहे, याच्यात नाहीये. कुठं आहे बॉल, हे बघा, बंद करतो. बॉल कुठं आहे, खिशात आहे, बरोबर ना. बघा, हा बघा, हा बॉल खिशात आहे. बघा तुमच्या समोर इथं ह्या खिशात ठेवून दिला. दिसायला नाही पाहिजे बरं का. हा बघा, हा बॉल इथं ह्या खिशात ठेवून दिला. आता याच्यात काही आहे का, नक्की नाही. बघा, हा बॉल नक्की इथं नाही. हा बॉल, आता हे जे खेळणं हे बंद केलं. आता बॉल माझ्या खिशात आहे की नाही, परत एकदा दाखवू परत एकदा. हा बघा, परत या खिशात आता मी ठेवून देतो, बरं का. आता बघा, आता बॉल कुठे आहे नक्की, तरी याच्यात सांगतो. अरे मी काय एवढा खोटा बोलतो का रे, याच्यात नाही आहे, नाहीये बॉल, नक्की याच्यात नाही. बॉल माझ्या खिशात आहे. तुमच्या समोर इकडनं जादूची काठी फिरवतो, परत इथनं फिरवतो, आणि हा जो बॉल आहे ना, बॉल त्याला काय सांगतो, वम फटसा इकडे चल. बघा येतो का, 1 2 3, आणि हा बॉल इथे येतो. बघा, आला ना बॉल. बघा, हा बघा, परत बंद करतो, इथनं काढतो, खिशात टाकून देतो. याच्यात बॉल नाहीये.
बॉल कुठं आहे? हा बघा खिशात आहे. ए तू ये ग, तू ये. हा ये ये तू. गुड गुड गुड. ये 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 लवकर ये. एक माझ्याकडे डब्बा आहे, डब्बा. हे घ्या, हे रिबीन आहेत. किती किती रिबीन आहेत बघ? 3 आहेत ना. या डब्यात काय आहे? हा बघा, हा डब्बा रिकामा आहे बरं का. आणि हिच्याकडे 3 रिबीन दिलीत. कुठल्या कुठल्या कलरचे आहेत सांग? हिरवा, पिंक आणि व्हाईट. एक दे, एक एक कुठली तरी दे. कुठला कलर आहे हा? पिंक कलर आहे ना, पिंक कलर. हा बघा, ही पिंक कलर ह्याच्यात ठेवून दिली रिबीन. दुसरा कुठला? ग्रीन कलर आहे ना, हा ग्रीन कलर. आणि हा तिसरा कुठला आहे? व्हाईट. हे बघ, ह्याच्यात 3 व्हाईट कलर तुला दिसतात. 1 2 आणि 3. बघा, तुझं नाव काय रे बेटा? भाविका. पूर्ण नाव सांग. भाविका चिंतामण जाधव. भाविका चिंतामण जाधव. हिच्यासाठी जरा जोरात टाक. कितवीला आहेस रे बेटा तू? चौथीला. बरं, ही भाविका इथं आलेली आहे. माझ्याकडे 3 रुमाल, तिने एक एक दिलेले 3 रिबीन बरं का. आता काय करतो, परत तुमच्या सगळ्यांच्या समोर याच्यावर जादूची काठी फिरवली बरं का. फिरवली. आता एक एक रुमाल तिला मी एक एक रिबीन काढून देतो. तिने एक दिली हिरव्या रंगाची. धर गा आता. झटकून दाखव, झटकून दाखव, झटकून दाखव. काय झालं त्याचा रुमाल? हे 2 नंबर आणि हा 3. हे बघा काय झालं का. तर 3 रिबीनचे काय झाले? 3 रुमाल झाले ना. धन्यवाद. आवडलं तर टाळी वाजवायची. ऐका, आता माझ्याकडे एक डब्बा आहे बरं का. डब्बा, याच्यात तांदूळ आहेत. काय आहेत? तांदूळ कुठं पिकतात माहिती आहे का? कुठं? मला वाटलं बिल्डिंग वर सांगाल नाही तर. बरं, आणि एक ग्लास आहे. काय करतो माहिती आहे का? तुम्ही सगळ्यांनी मोजायचे किती मुठी तांदूळ मी या ग्लासात टाकतो ते सगळ्यांनी मोजायचं. जोरात जोरात बोला. 1 2 3 4 5 आणि किती? 5 आणि ही 6. किती? 6. चला, कोण दोघे? हे दोघे कोणीतरी छोट सगळ्यांना बोलून तू ये आता बेटी न, तू ये. दोघी या दोघी या. फक्त याच्यात तांदूळ, याच्यात काय दुसरं तांदूळ आहेत ना. तांदूळ बघा जरा काढून. हात घालून तांदूळ काढ. तांदूळच आहेत की नाही? आहेत ना तांदूळ? थोडे थोडे घ्या हातात. या तुझ्या हातात पण थोडे. नक्की आहेत ना तांदूळ? नक्की आहेत ना? तुम्हाला शुभमंगल सावधान म्हणता येतं का? मनाना द्या फेकून सगळ्यांच्या इथं. अरे खराच दिल्या पाहिजे. बरं, तुम्ही दोघी जा. चला, मला दोन्ही छोटी पोरं 2. तुम्ही कोण येत? या तुम्ही दोघी या, तुम्ही दोघी. ऐका ऐका, 1 मिनिट. तुमचा नंबर लागेल. बस इकडे रे, इकडे. तू इथं ये, इथं ये. एक ह्या बाजूला ये, एक त्या बाजूला थांब. हा ऐक, थोडा वेळ इकडेच थांबतो. आता याच्यात किती मुठी तांदूळ आहेत आपले? किती मुठी तांदूळ आहेत? 6 मुठी तांदळाने भरलेला हा ग्लास माझा. बघा जादू काय येते बघा. मी माझी जादूची काठी याच्यावर फिरवतो. 1 2 3. माझ्याकडे दुसरा एक जादूचा डब्बा आहे बरं का. हा माझ्याकडे दुसरा डब्बा आहे. याच्यात तांदूळ आहेत. किती मुठी तांदूळ? 6. तुम्ही तिथंच थांबायचं दोघांनी. काय सांगतो तेव्हा. आता हा मी तांदळाने भरलेला ग्लास हा काय करतो माझ्याकडे एक जादूचा डब्बा आहे. आवाज येतो सगळ्यांना? जादूचा डब्बा आहे. या डब्यात हा ग्लास मी ठेवून दिला. आता याच्यात काय आहे रे? फक्त तांदूळ आहेत ना. बघा ऐका, आता काय करतो याच्यात. यांच्याकडे मी 2 ग्लास देतोय. तुम्ही काय करता? असे वरच्या वर धरून ठेव. असाच वर वर धरून ठेव.
या इकडे इथं असं इकडे तू इथे इथे हा इथं असा धरून ठेवायचं ओके अरे असा धर ना असा धर व्यवस्थित हा असा वर चला तुझं नाव काय सांग रे तुझं नाव काय हा तन्मय बरं तायडे तो तुझं रे ओके ठीक आहे चला असे जरा सारखे धरावर सगळ्यांना दिसले पाहिजेत आता बघा याच्यात मी हा ग्लास ठेवलेला आहे याच्यात काय आहे रे तांदूळ आहेत ना आता याच्यात काय आहे का काय नाही बघा हा तांदूळाने भरलेला 6 मुठी तांदळाने भरलेला ग्लास ऐका जर तुम्ही चांगलं बघाल तर तुम्हाला मजा ए छोटी काय इकडे बघ आता यांच्याकडे 2 रिकामे ग्लास दिले आता मी काय करतो याच्यात किती मुठी तांदूळ आहेत 6 मुठी तांदूळ या 2 ग्लासात असंच धरेवर मी असा टाकून देतो बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे बघा धरून ठेवायचं रे असाच धरून ठेवायचा असाच धरून ठेवायचा इकडे बघा तांदळाचं काय झालं याच्यात काही आहे का रे याच्यात काही आहे काही नाही तांदळाचं काय झालं पाणी झालं आता हे जे पाणी आहे ना हे यांच्या दोघांच्याकडे पाणी आहे बरं का नीट वर जरा धर पाणी टाकलंय का काय टाकलं नक्की ना नाही तर सांगशील दारू टाकली म्हणून पाणी टाकलं ना आहे ना पाणी त्याच्यात बघा यांच्या दोघांच्या हातात 2 ग्लास आणि ए तिकडे नका बघू इकडे बघा आणि त्या ग्लासात 2 पाणी आहे बरोबर आता बघा याच्यात जादूची काठी बोलतो ऐका आता काय करतो माहिती का हे दोघांचे 2 ग्लास जवळ घेतलं हे रे जवळ या इथं जवळ असं जवळ बघा ऐका इकडे बघा आता सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या हे 2 काय टाकलं याच्यात पाणी टाकलं बघा नीट आहे सारखे उभा 1 2 3 काय रे पाणी पडतं का नाही पडत पाणी पडतं का नाही पडत नक्की बघा आता बघा 1 2 3 बर्फ झाला बघा त्याचा बर्फ झाला काय झाला बर्फ झाला ना चला धन्यवाद धन्यवाद ए तुम्हाला जादू आवडते का नक्की ना आवडले तर टाळ्या वाजवायचे आहेत बरं का मला इथं काही फडका आहे का रे फडका आहे का इथं फडका हे जरा काढायला पाहिजे घसरेल त्याच्यात कोणी आहे का चांगला नाही बसतो फडका हे बाई ह्याला जरा नाही तर ह्या बाजूला ढक्कन ह्या बाजूला ढक्कन हा कसंही कोणी येणार ते कराल ना घसरे येणार आहे ओके पुढचा ए खातो का चला तर आता दुसरा एक रस्सी आहे रस्सीला दोन्ही बाजूला किती टोकं असतात 2 बरोबर एक रस्सी ही रस्सी मी एका हातावर घेतली बरं का काय करतो अरे ए येडिया काय चाललंय तुझं अरे तुम्ही नीट बघा तेव्हा समजेल ना ऐका रस्सीला 2 टोकं असतात आता धरली बघा रस्सीचं हे कसं आहे परत बघा हे काढली 2 ही 2 झाली बरोबर नीट बघा परत इकडनं काढतो एकूण किती टोकं झाली रे
4. एका राशीला किती टोकं झाली? 4. आता ही 2 टोकं यांची एक गाठ मारतो फक्त बघा. ही अशी एक गाठ मारायची आणि फक्त याला असं हे करायचं. याला 3 गाठी होतात, बाकी काही नाही माझ्या हातात. 4 टोकं होती ना, आहेत का? नाही. चला पुढचा याचाच रस्सीचाच करू. काठी आणू का तुम्हाला? दुसऱ्या रस्सीचा फार चांगला प्रयोग आहे. इकडे बघा. काय रे तुमचं काय चाललंय? खाली बस. पिवळा शर्ट. हे बघा. आता माझ्याकडे 3 रस्सी आहेत. नीट बघा. ही एक लहान आहे, ही त्याच्यापेक्षा जरा मोठी आहे आणि ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. बरोबर? एकूण किती आहेत? तुम्ही बोला. समोरच्या या पोरी चांगल्या आहेत बिचाऱ्या. तुम्ही मी विचारतो तेवढं बोलायचं. किती रस्सी आहेत? 3. जे मस्ती करत असेल, पेलवान काय तुझा? या मुलांचं असंच असतं. जेव्हा शाळांना कार्यक्रम करतो ना, शिक्षक मध्ये राहतात तेव्हा ते काही हे करत नाही. आणि इथं मुलांचं असं आहे की त्यांच्या मुलानं जर काही इथं बोललं तर लगेच घरच्यांना राग येतो. आताची परिस्थितीच अशी आहे. कारण पहिले कसं होतं माहिती का? आपली म्हण होती, छडी वाजे छमछम विद्या येई घमघम. कुणीही गुरुजींना विचारायला जायचं नव्हतं की जेव्हा मुलांना जरी मारलं तरी शाळेत जायची हिंमत नव्हती. सगळ्यांना सांगतो, मी पण स्कूल टीचरच काम केलंय बरं का. तेव्हा कुणीही विचारायला जात नव्हतं की माझ्या मुलाला का मारला. कारण त्यांना माहिती की का मारला असेल, अभ्यास नसेल केला, शिस्त पाळली नसेल म्हणून. आता एक कुठं माराल त्या पोराच्या, त्याचा आईबाप लगेच शाळेच्या दारात. त्या आधी शिवाय द्यायला सुरुवात काय करतात आणि केस पण लावतात. बरोबर आहे ना? तर आता कुठल्या मुलाला बोलायची सुद्धा चोरी झालेली आहे. परंतु लक्षात ठेवा, मी आधीच बोललो, छडी वाजे छमछम विद्या ही घमघम. जेव्हा छडी दिसते तेव्हाच शाळा विद्यार्थी शिकतो. म्हणून सांगतो, सगळ्यांना विनंती, बोलू नका. कार्यक्रम आवडत नसेल तुम्हाला, घरी जाऊ शकता. ज्यांना आवडेल ते माझा कार्यक्रम बघतील. बरं का? आले लक्षात? सारखे बसा रे. तुम्ही पहिल्या लाईनला आहात ना, बसा. थोडे मागे मागे सरका, मध्ये अंतर आहे म्हणजे चांगलं बसाल. तर बघा काय करतो मी. हे बघा 3 माझ्याकडे रस्सी आहेत. या अशा हातावर धरतो. नीट बघा कसा आहे कार्यक्रम बघा. ही बघा, ही एक रस्सी, एक, ही 2 आणि ही 3. आता तुम्ही सांगाल याच्यात काय विशेष? विशेष काय बघा. 1 2 3 बोलतो, परत ते रस्स्या काढतो. 1 2 आणि 3. काय झालं? काय झालं बघा? सगळ्या सेम झाल्या. जादू आहे की नाही? आता बघा परत या हातावर ठेवून देतो. नीट बघा. कार्यक्रम फार मोठे जादूगार करतात. ही एक रस्सी, हिला गाठ मारून हिचा एक वर्तुळ केला. बरोबर? हा एक, ही 2. नीट बघा काय करतो ते बघा. नीट तुम्हाला समजेल काय असते जादू. हा 2 आणि हा 3. एकूण 3. इकडे बघा. 1 2 हे बघा. 1 2 आणि 3. 3 आहेत ना, वेगवेगळे आहेत ना. 1 2 आणि 3. बघा आता काय करतो. 1 2 3 करतो मी. फक्त काय करतो माहिती का? असा फक्त याच्यावर असा फुंकर मारतो आणि बघा तुमच्या समोर काय होतं ते बघा. 1 2 3. एकात एक रस्स्या गेल्या ना, गेले की नाही? जादू आहे की नाही? इकडे बघत नाही, बघले तर टाळ्या वाजवाल, नाही तर असेच जाल तुम्ही घरी. काय झालं तर तुम्हाला माहिती पडणार नाही.
उलट खुर्चीवर बसली ती पोरं चांगली आहेत. हे त्यांच्यासाठी टाळे वाजवा सगळे मस्त. जे मस्ती करत नाही ना त्यांच्यासाठी आपण टाळे वाजवल्या. परत बघा तसंच 1 2 आणि हे 3 बघा. परत तसेच धरतो. परत बघा हे इकडे तसेच मी करतो बघा. परत 1 असं धरायचं 1 2 3 आहे ना. परत बघा परत काय करतो ह्या रश्या तशा सोडून घेतो बघा. नीट बघा प्रयोग. 1 हा 2 आणि हा 3. परत काय झालं आपलं तसेच आलो. परत या सेम झाले ना सेम लांबीला झाले की नाही. आता बघा परत इथं मी हातावर इथं दुसरं काही नाही बरं का माझे. नाही तर तुम्ही सांगाल ते हातात काय आहे काही सुद्धा नाही. परत बघा ही 1 ही 2 आणि ही 3 झाले ना. परत काढतो बघा 1 2 आणि 3. काहीही नाही. ओके ठोंबरे साहेब. आता ते म्युझिकवर मी का नाही करत माहिती का. हे एक्सप्लेशन त्याच्यात होत नाही. मी नुसता करीन तुम्हाला काय समजणार की मी काय करतो. बरोबर आहे ना. म्हणून मी म्युझिक नाही हे करत. त्याच्यात मला दुसरं पण काही मुलांवर बोलता येतं सगळ्यांना सांगता येतं. तुमचा म्युझिकवरती होत म्हणजे प्रत्येकाला ते काही वाईट करतात असं मला बोलायचं नाही. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने करतो. चला आवडलं तर जोरात टाळ्या वाजवा. ऐका हा पण मस्त प्रयोग आहे. माझ्याकडे एक बुक आहे बुक डायरी. याच्यात काय लिहिलंय मॅजिक कलर बुक लिहिलंय ना. दिसतं सगळ्यांना. आता इथं मॅजिक कलर बुक लिहिलेलं आहे आणि ही जी डायरी आहे ना ही पूर्ण कोरी आहे. दिसतं तुम्हाला सगळ्यांना. याच्यात काही सुद्धा नाही. ही पूर्ण मॅजिक कलर बुक आहे. ती डायरी पूर्ण कोरी आहे आणि याच्यात सगळी चित्र आहेत रंगीबिरंगी चित्र आहेत. काय हत्ती घोडा वगैरे सगळे आणि आतमध्ये काही सुद्धा नाही. मग तुम्ही सांगा याच्यात काय जादू. बघा ही माझी जादूची काठी याच्यावरून फिरवतो 1 2 3. आता ही जी वर जी चित्र आहेत ना वर यांना 1 2 3 बोलतो. फुंकर मारतो. ही सगळी चित्र त्याच्यात येतात बघा. आली की नाही. ही बघा सगळी चित्र त्याच्यात आली. परत काय करतोय पुसून टाकतो. आता तुम्ही का टाळे वाजवले नाही मला माहिती आहे. आता कुणालाही ब्लॅक अँड व्हाईट बघायची अजिबात इच्छा नाही. सगळ्यांना कलर पाहिजे नाही का. सगळ्यांना काय पाहिजे कलर. आधी काय होतं आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे आणि एखाद्याकडेच कलर टीव्ही असायचा. तर कार्यक्रम बघायला जेव्हा चांगला लागेल तर मुलं काय करायची माहिती का सरळ कलर टीव्ही कडे बघायला जायचे. कारण आता तर कलर जमाना आहे. ब्लॅक अँड व्हाईट कोणी बघत नाही. म्हणून काय करतो मी परत याच्यावर जादूची काठी फिरवतो आणि 1 2 3 बोललो आणि ही सगळी चित्र आधी कोरी होती त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट आणि आता ही सगळी चित्र पूर्ण बघा कलर मध्ये आहे ना. ही सगळी कलर मध्ये चित्र झाली. पुसून टाकतो आणि ही कोरी झाली. ओके काय खाली उतर बस खाली बस. कोण रे जास्त मस्ती करणारा कोण मस्ती जास्त करतो. ये इकडे ये. हा ये ना ये लवकर. अजून एक कोण रे अजून एक कोण. वा बरं अरे हो हळू अरे स्टेज मॉडेल ना इकडे जवळ. तुझं नाव काय. आदित्य. हा आदित्य. आदित्य. तुझा कौस्तुभ. कौस्तुभ. आता तुझं किती कौतुक करतो ते बघ. आता बरं का हे दोघांना बोल कितीला आहेस रे तू. आणि तो तरी तुझा मित्र आहे ना खास. आंबे चोरायला जाता का कुठे. बोरे चोरायला चिंचा चोरायला जातो बा. म्हणजे काहीतरी चोरायला हा जातो. एक आपण मस्त जादूचा प्रयोग करायचा. ओके
बघा जेवढं विचारीन तेवढंच बोलायचं. अतिशय चांगला कार्यक्रम आहे. तुम्ही जेवढा चांगला ए त्यांना अक्कल रे येत नाही, त्याला खाली बसव खाली. अरे काय मस्ती करता बघा ना, यांचे दोघांचे चेहरे बघा ना, नीट लक्षात ठेवा. आपण यांना पाहिलंच का म्हणून. बघा आता एक मस्त कार्यक्रम. हे काय माहिती आहे काय आहे? याला काय बोलतात? हा राकेल बिकेल नाही, नीट बोल. तेल टाकायचं. काय बोलतोस रे? तेल. अरे पण याला नाव आहे की नाही काही? काय नाव आहे? क माहिती बोलतो. ए याला काय नाव आहे माहिती आहे? तेल टाकू नाही रे येडिया. ए कुणाला माहिती हातवर करा. काय नाव आहे? हा काय 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 बोललाय तो? तरकांडू. काय काय? हा सांग रे बेटा. काय 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 बोलली? काय? अरे मोठ्या माणसाला माहित आहे का काय याचं नाव? सांगा कोणी पण. अरे आपल्या आगरी भाषानीला गल्ली बोलतात. साधा गल्ली बोलतात ना, मग तवरा ना माहित तुला एरिया. शुद्ध भाषेत नरसाळे बोलतात बरं का. नरसाळ पण बोलतात, गल्ली पण बोलतात. याचा उपयोग काय करतात? याचा उपयोग तेल बिल नाही रे. मोठ्या डब्यातून स्टोव मध्ये रॉकेल भरायला याचा उपयोग करायचे. बरोबर. आता आपलं रॉकेल वगैरे सगळा संपला. आता काय आहे? गॅस आहे ना. तर आता याच्यात काय आहे का बघ? दिसतं काही? काय आहे रे याच्यात? काय? अरे मग काय येडा पोरगा. अरे मग त्याला होल असणारच ना. बर आदित्यला हे हुशार पोरगा आहे रे. बरं आता यांचा दोघांचा मस्त आपण कार्यक्रम करता. ए हा तांब्याचा पाणी घे. पाणी चल पाणी. एक काम कर, याच्यात पाणी भरायचा. ए बघा बघा जादू कशी आहे बघा. भर 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 पूर्ण. अरे थांब ना, खाली काय टाक. काय दात काढतो येड्या. जरा सारखा कर. बरं आता बघ याच्यात पाणी भरला ना, याला हात लावू जरा. कुठेतरी हात लाव ना, कुठेतरी इथं असं लाव. हात लाव. ओके. आता हे पाणी थोडं थोडं कमी होत तुझ्या पोटात जाईल हे पाणी सगळं. ओके बघ परत. आता निघतं का पोट? हे पाणी खाली पडणार की नाही? आता पडत नाही ना. कधी का नाही पडत? कमी खाली बोट ठेवलंय. अरे ठेव ना तू, तांब्या धर ना आता. हे बघ आता हा जर मी बोट काढला तर पाणी पडणार ना. हे बघा पडलं की नाही पाणी? परत एकदा टाक रे. परत एकदा टाक पाणी. हळू सावकाश 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 सावकाश. बस ओके. आता हे पाणी खाली पडत नाही कारण काय? खाली मी धरले ना. बोट दिलाय सांग धरलाय. तर आता बघा हे जर मी इथनं बोट काढलं तर पाणी खाली पडणार. ओके चल हे पाणी खाली पडणार. तो तांबे तिथे ठेव. ठेव तांबे तिथे. आता बघ याच्यात काही आहे का? काही नाही. याच्यात काही नाही. आता एक काम करा. आता आपल्याकडे नळ आलेत ना. नळ आलेत. पहिले आपल्याकडे नळ नव्हते तेव्हा आपण कुठे जायचो? पाणी आणायला कुठे जायचो सांग? विहिरीवर जायचं ना. आणि विहिरीच्या नंतर दुसरं काही हापशीवर जायचो माहितीये ना. हापशी 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 कशी हापसतात माहितीये? कशी हापसतात? अरे तुला हापशी कशी हापसतात माहिती ना. हा तिक पतंग उडवता येड्या. हा बघ बघ तिकडनं ती हे केले ना, कॉपी आपलं केली तिकडनं. बरं चालेल अशी हापसतात नाही. चला एक मिनिट. एक धर इकडे. हे बघ याचं हे हापशीचा दांडा आपसायचा हळू. त्याचा हात मोडून टाकशील ना, हळू आपसायचा. आणि हा याचा नळाचा. सावकाश मस्ती नको ना करू. बघू पाणी इकडनं येतं का बघा. 1 2 3 जरा टाळ्या वाजवा. पाणी आलं बघा. एक येतं का पाणी बघा. अरे वा येतं ना पाणी. बघ येतं बघ. अपस. बरं आता तू ये इकडे. आता या तू तिकडे. अरे सर हे धर धर त्याला. आता याच्या ना याच्या कानातून काढू. कुठनं कानातून बघू पाणी काढ.
चल एक वा वा हपस तू हपस ना खाली हपस जरा शाबास शाबास. आता एक काम करा दोघांनी वरती बघायचं. मी तुमच्या इथनं पाठीमागून पाणी काढणार आहे आणि वर दोघांनी हापसा बघू एक साथ. हा हपस हपस जर बघू इथं पाणी वर पडतं बघू पाणी पडतं का बघू. पाणी पडलं बघा. चला चला सावकाश. हॅलो ऐका ऐका माझ्या हातात काय माहिती ना पत्ते आहेत ना हे बघा. हे पत्ते याच्यात दिसतात तुम्हाला सगळे ओके आहे. नीट ऐका बघा पत्ते याच्यात किती पत्ते असतात रे. किती 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 52. कुणाला कुणाला माहिती आहे 52 पत्ते असतात. हातवर करा. व्हेरी गुड सगळ्यांना माहिती आहे. गणपतीला खेळता का तुम्ही. हा शाबास. किती जिंकले यावर्षी रे. अच्छा याच्यात 52 पत्ते असतात ना. ऐका ऐक ना ए खाली बसा. ए छोकरी छोटी ए छोटी ए अरे बस ना खाली. ऐका याच्यात 52 पत्ते असतात माहिती आहे ना सगळ्यांना. ABCD किती असतात ABCD. उभी राहा. किती 24 असतात नक्की. 26 असतात ना. आणि 12 खडी किती असतात माहिती आहे. 12 खडी किती 12. अरे तुला कोणी खडी पडवला पाठवेल ना येडिया. 12 खडी किती असतात नाही माहिती ना. आता असंच झालं आपल्याकडे पाश्चात्य संस्कृती आली. आपण आपलं सगळं विसरलो. आता आपली पोरं पहिले कुठं इंग्लिश मीडियमला सगळीच टाकायला लागलो. मराठी मीडियमला पोरं आपण टाकत नाही. म्हणून मराठी संस्कृती आपली ओस पडत चालली. आता बघा ए दगड मारी ना आता गब्बसा. आपण आता मुलांची आपण आधी काय बोलायचं नावं काय ठेवायचो. गंगा सिंधू सरस्वती यमुना. जमुना नाही का मुलांची नावं काय मुलींची आपण ठेवायचो. रामकृष्ण. नाहीतर एखाद्याची मुलं वाचत नाही तर आपण बेरक्या हरक्या डगरिया काही पण ठेवायचो. वंडार नाही का. आता काय आपली संस्कृती मुलींची किती मुलींची नावं मायरा सायरा गायरा बायरा काय काय ठेवतात. ते त्यांच्या आईबापाला पण आठवत नाही की आपण काय नावं ठेवली. बहुतेक हिरोईनांच्या याच्यावर ऐश्वर्या काय ना काय काय. आपली राहिली का सांगा तुम्ही. संस्कृती राहिली नाही राहिली. आणि आपण नुसती संस्कृतीची या पिटवायचा ढोल आणि आपल्या पोरांची नावं आपण काय ठेवतो त्याचा पण जरा विचार करायला पाहिजे. आता कोणी ठेवली असेल त्याला मी बोलत ना मी सांगतो. तर शी पोरं एकदम बेकार तुम्ही. तुम्हाला आवडत नाही का जादू. तुम्हाला आवडत नसेल तर मी बंद करतो. माझा विलाज नाही. आवडत असेल तर गप्प बसा. जरा टाळी वाजवा एकदा जोरात. तर याच्यात किती 52 पत्ते आहेत बरोबर. आता बघा याच्यातले यानं ना जरा याच्यात अंतर ठेवा. यानं अंतर ठेवा ना. मागे मागे सरकारे दोघांच्या मध्ये अंतर ठेवा. अरे दुसरे पण डिस्टर्ब होतात ना. काय पोरं तुम्ही. आमच्या इकडे 2-4 कॉलेज कुमार दिसतात. पाणीपुरीच्या खाली उभी असलेले तुम्ही तुम्हाला तुम्हाला हाक मारतो. तुम्हालाच हाक मारतो. तुम्हाला कार्यक्रम आवडतो का रे. खांद्यावर हात दिला. तुम्हाला कार्यक्रम आवडतो का.
जाऊ दे, चला बघेल तो नाही बघेल तो जाऊ दे. ऐका, तर याच्यात 52 पत्ते असतात. प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पत्ता असतो नाही का. कोणाला वाटेल की जोकर अमुक असलं तर मला जास्त येतात बरं का. आता एक सांगा, ए ए तू 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 ए गोटी, उभा राहा राव. तुला काय पत्ता आवडतो सांग. तुला काय आवडतं? एक्का आवडतो. बाबा तू एक्काच आहेस ना. ए दुसऱ्या कुणाला? तू रे सांग पिवळा शर्ट. बरं तुला काय आवडतं? उभा राहा रे. काय? छक्का. काय येडा कुठला, काही ना काहीच आवडतं तुला. ए तुम्हाला काय आवडतं? बादशाह. बरं ठीक आहे, बादशाह आवडतं ना. चालेल. ऐका इकडे बघा कसा प्रयोग काय माहिती का. याच्यात जरी तुम्हाला हे पत्ते दिसत असले तरी हे पत्ते. ए काय झालं? बस बोलवले तुला? अरे का रे, भूक लागली तुला? चांगला होता तो पोरगा बिचारा. ए मारू नका त्याला, तो गडबड नाही करत. तर याच्यात तुम्ही जे सांगता त्याच्यातला पत्ता याच्यात कुठलाच नाही. याच्यात काय माहिती का, सगळे फक्त मेंढ्या आहेत. काय आहेत? फक्त मेंढ्या. इकडे बघा, तुम्ही एक एक जरी पाहिलं ना. हा बरं झालं. कुणीतरी जरा दबाव द्या तेव्हा ते. हे बघा याच्यात सगळे एवढेच आहेत. दिसतं सगळ्यांना? एक एक दाखवलं तरी बघा, 1 2 3. तुम्ही जरा तिथेच थांबा, मस्ती जास्त करतात. अध्यक्ष का तू? मग ये इकडे उभा राहा इथं. ए याचे 2 मित्र कोण आहेत? दुसरे दोन मित्र या, याचे दोघे. शाबास. ए नको खाऊ, चल सारखा उभा राहा. तू ये या बाजूला, त्याला मध्ये ठेव. एक वेगळा प्रयोग मी पहिल्यांदा करतो. फार चांगला असा प्रयोग आहे. एक मस्त प्रयोग की जो मी पहिल्यांदा करतो बरं का. हे तुझ्या हातात धर. 1 तुझ्या हातात धर, 2 आणि 3. एकूण 3 आपल्याकडे पट्टे आहेत बरं का. या 3 पट्टे आहेत बघा. प्रयोग अतिशय चांगला आहे. नीट हातात धर, असं वर धर ना. ओके, नीट धर. बघा प्रयोग कसा मस्त आहे बघा. माझ्याकडे एक स्टॅपलर आहे. हा एक कैची. तुझी इकडे रे. तुम्ही तसे दोघे तसेच धरून ठेवा. तुम्ही तसेच धरून ठेवायचे. ओके चला बघा, थोडक्यात आपण मस्त करू. काय तुझ्या गळ्यात घालून हे तुझी देखडे असंच ठेव. इकडे तुझी आंध्रे आता इकडे तुझ्या गळ्यात घालून ठेव. तुझ्या
धरून ठेवायची. ओके, ऐका, हे बघा प्रयोग कसा आहे बघा, एकदम मस्त. तुम्हाला घरी जाऊन पण तुम्ही कराल, तुम्हाला शिकवायला हा प्रयोग करतो. आणि एवढं इम्प्रेशन आहे की तुम्ही बघत राहाल. पहिली ह्याची पट्टी घेतो बघा, ही एक पट्टी घेतली मी आणि हिला बरोबर मध्ये कापायची आपल्याला. हे बघा, सारखी धरून ठेव, सारखी धरून ठेव, सारखी तू धरली ना, नीट धर. आता तो खेचू नको, खेचली तर फुकट जाईल. तर अरे धार आहे ना मग. तुम्हाला बराच टक्कला मिळले ना रे वाजवायला. थांब रे थांब, ए थांब थांब थांब, सोड सोड, असंच ठेव. दे रे तुझी. थांब तसं नको तुम्हाला, सोड सोड. या नीट जरा उशीर होतो पण तुम्ही बघा, हा जो प्रयोग आहे ना, अतिशय चांगला प्रयोग. मोठ्या मोठ्या स्टेजवर जादूगार रघुवीर, जादूगार इंद्रजित, जादूगार पिशी सरकार यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. आणि मी तो आज या पहिल्या वेळेला मी करतो की येडा कुठला. ए तिकडे बघ, तिकडे बघ. ए मारू नको रे त्याला, तो गरीब पोरगा आहे. हे तुझ्या गळ्यात घालून ठेवते. तुझ्या शेवटची आहे, शेवटची. काय केला? झाला झाला, अरे झाला. आता एका मिनिटात होईल, एका मिनिटात होईल. ऐका, हे बघा, मी 3 पट्ट्या घेतल्या, बरोबर मध्यभागी कापलेल्या आहेत बरं का. आता ही जे याच्या पट्ट्या आहेत, हे बघा, आता ह्या पट्ट्याचे किती होतील? 2 होतील ना. हे बघा, हे 2 हातात धरे दोन्ही. बघा पुढे काय होतं बघा, ह्याचे पण आपण तसेच कापलेत ना. आता बघा, हे काढले आपण, 1 2 3 बोललो, आणि जर असा सोडला तर हा एकात एक गेला बघा. हे मोठी झाली, पूर्ण एक झाली, ही पूर्ण मोठी झाली. आणि याची जी आहे हे बघा, याच्या दुप्पट झाल्या. काय झाल्या? त्याचे 2 झाल्या, परंतु याच्या तेवढ्याच होते, ह्या दुप्पट झालेले आहेत. बरोबर? आवडला? टाळ्या वाजवा चला. दे.
सगळ्यात स्पेशल प्रयोग की हा प्रयोग बघून सगळे खुशच होतात. ऐका, माझ्याकडे एक डब्बा आहे बरं का. हा बघा, हा डब्बा आहे. या डब्यात बॉल दिसतो तुम्हाला सगळ्यांना. हा बघा, हा बॉल मी काढला बाहेर बरं का. आता बॉल काढला, याच्यात काय आहे? काही नाही. हा डब्बा ठेवला इथं बरं का. आता मात्र मला कोणीतरी एक मजबूत पोराची गरज आहे. मजबूत कोण दे? ये कोणीतरी जो जो आला नव्हता तो. अरे दोघे चौघे नाही, तू एकटाच राहता. हे तुम्ही जा, तुम्हाला नंतर बोलू. ए बेटा तू बस खाली. चल इथं आहे. हे तुझं नाव सांग बरं. कुणाल इथं आलेला आहे. तुला हे बघ, शिक्षकांनी असा उभा राहायचा. असा उभा राहायचा. इकडे असा, इकडे असा उभा राहायचा. ऐका, प्रयोग कसा आहे ते सांगतो. माझ्याकडे हा एक डबा आहे रिकामा. ऐका, हा एक डबा रिकामा आहे. या डब्यात मी हा बॉल टाकला बरं का. ऐका इकडे बघा. आणि आता तुम्ही काय करायचं, नीट बघा. हा डब्बा, याच्यात हा बॉल ठेवलाय आणि हा मी डब्याचा झाकण बंद करतो बघा. टाळी वाजवायची, लवकर टाळी वाजवायची. 1 2 3. आता हा जो मी याचा इथं हात मारला तेव्हा हा जो बॉल आहे ना, हा याच्या पोटात गेला. कुठं? पोटात गेला. आता तुम्ही सांगाल पोटात गेला की नाही? याच्यात काही नाही, म्हणजे याच्या पोटात गेला. हे जरा सारखा उभा राहा रे. जरा पोटावरून हात फिरव. पोटात दिसतं नाही, इथं लागतो बघ, आहे ना. हा बघा. अरे याच्या पोटात गेला. जरा टाळा जरा याला. आता परत बघा, तू तसाच राहा. आता तो पोटात गेलाय की नाही, तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. आता कसं काढायचं तो बघा. हा जादूचा प्रयोग कसा. मी काठी फिरवली याच्यावरून. आता ह्या डब्यात तर काही नाही. या डब्यात काही आहे का? काही नाही. आता तुम्ही सगळ्यांनी शाळेत टाळी वाजवत, कशी टाळी वाजवतात माहिती का? 1 2 3 1 2 3 1 2 3. येतं सगळ्यांना वाजवता बरोबर. माझ्या दोन्ही हातात काही आहे का? काही नाही. आता काय करायचं माहिती का? तुझं नाव काय रे? सुनील का? हा, कुणाल तू काय करायचं माहिती का? जेव्हा यांच्या टाळ्या वाजून होतील ना, तेव्हा खोकायचं. इकडे बघ, वर मान करायची आणि खोकायचं. खोकल्यानंतर तो बॉल याच्या तोंडातून ह्या डब्यात पडला पाहिजे बरं का. तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल ना. हा बघा, आता बघा. 1 2 3 बोलल्यावर आपण हे करायचं. 1 2 3 बोला. 1 2 3 1 2 3 1 2. अरे काय डोकरिया, जरा चांगला फक्त मस्त. हा असं खोकायचं बरं. परत एकदा, परत टाळ्या वाजवा. 1 2 3 1 2 3 1 2. जोरात हे करतो, पण तू जेवला नाही का रे? अशी वाजवायची जरा. एक तो फॅन बरं त्या बाजूचा, तो फॅन तो लाल पंखा. हा हो, थांब. असा जर पडता कामा नये. इकडे बघा, याच्यात काही अजून येत नाहीये. परत एकदा बघा. आता एकदा हे केल्यावर टाळे वाजवायचे जोरात. 1 2 3. हा आता नक्कीच येणार बघा परत. आता मात्र यायलाच पाहिजे. शेवटचे टाळी वाजवायचे. ओके मला. 1 2 3 3. अरे बापरे, आला का रे बॉल? कुठनं निघाला रे? कुठनं निघाला माहिती तुला? चला, याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. चला. अरे ठोंबरे साहेब, वहिनी आहेत का? वहिनी नाही आहेत. ओ, 2 कोणीतरी लेडीज येतं का? फार चांगला प्रयोग आहे. या दोघी कोणी या. नाहीतर कॉलेजला जाणाऱ्या मुली आल्या तरी चालतील. या लवकर या. अरे येता का? कोणी येता का?
अरे छोट्या नाही रे, जरा कॉलेजला जाणारी आल्या तरी चालतील, नाही तर लेडीज आहे. ये रे बेटा, ये तू ये, तुझ्या मैत्रिणीला घेऊन ये. चल हा या, चला या. कोणी येत नाही तर काय करणार. भाविका, हे बघा भाविका आणि दीक्षा इथं आलेले आहेत. फार चांगला प्रयोग आहे. ही एक रिबीन घे तुझ्या हातात. कुठल्या रंगाची आहे? तुझ्याकडे रुमाल आहे? आई बाई, आणि झटका द्या ना. हे बघा रुमाल माझे घेतलेत, पण तू प्रयोग फार चांगला आहे. तुझ्याकडे रिबीन मी तुझ्याकडे दिलेली आहे. बेटा इकडे चल. हे बघा ही दीक्षा ना, तू काय भिक्षा नाही. बरं ह्या दोघींना बोलवले बघा. हिच्याकडे आता रुमाल यांनी आणले नाही म्हणून माझा दिला. तू माझ्याकडे तो रुमाल दे. हा जो रुमाल आहे बघा, अतिशय चांगला प्रयोग आहे. हा रुमाल जो आहे ना, हा बघा, हा आता काय करतो माहिती का, तुझ्याकडची रिबीन हे मी काय करतो, इथं हे करून तुझ्याकडची रिबीन दे. ही रिबीन बघ तुमच्या समोर मी ह्या रुमाला ठेवून देतो. तुम्ही इकडनं काढतो की त्या बघा, लक्षात ठेवायचा. ही भाविका फार हुशार पोरगी आहे. इकडे बघ, लक्ष ठेव. पण मी इकडनं दिसते का कुठं बघ, आहे का? मग याच्यातच आहे ना. हे बघ एक आहे ना रिबीन, ही बघा. ही रिबीन मी याच्यात टाकून देईल. तू तो रुमाल असा झटक, रिबीन याच्यात ठेवली बरोबर. आता मी काय करतो, ही रिबीन हे केलं. आता तू जो हात आहे ना तुझा, पसा पुढे कर, पसा दोन्ही हात ही असा धरून ठेव, नीट असा धरून ठेव. ओके. आता बघ त्याच्यात रिबीन कुठं आहे? त्याच्यात आहे. याच्यात काय आहे? काय नाही. ह्याला फक्त टच कर, हिच्या हाताला, रुमाल हाताला हिच्या टच कर, झटक. आणि ती रिबीन काढून तू परत मला दे लवकर. काढ रिबीन. कुठे? त्याच्यात रिबीनच नाहीये. असं कसं काय बरं? हा रुमाल आता या रुमालात आहे का? नाहीये. माझ्या हातात आहे का? रुमालात ठेवली होती ना. आता बघा मी काय करतो, इथं बघा परत हे करतो. याच्यात आहे का? बघ नाही. तुझ्या ह्याला इकडे जोडलं आणि 1 2 3 बोललो, आणि जर ही रिबीन काढली तर इथं आहे बघ. हीच आहे का? बघ आता हिने दीक्षाने रिबीन काढली, हिला राग यायचे म्हणून तू पण घे. छान आहे बघा. चला धन्यवाद, धन्यवाद दोघींचे. चला सेकंड लास्ट प्रयोग, सेकंड लास्ट. हे तुमच्यापैकी तू कुणीतरी एक आहे. ए ती 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 ए चल चल चल. मी त्या छोटीला बोलवतो. तू तू हा ती ना ती ती. अगं तू, तुला बोलव. हे लवकर तुझं नाव सांग पटकन ये. जेव्हा त्यांना प्रचिती. प्रचिती माझ्याकडे एक बॅग आहे आणि याच्यात 3 रुमाल आहेत. बघ आता याच्यात काय आहे बघ, काय नाही. हे बघा मस्त प्रयोग आहे हा, मस्त प्रयोग आहे बरं का. आता हिच्या हातात काय आहे? 3 रुमाल आहेत बरोबर आहे. तू तशीच उभी राहा. याच्या आधी आपण इकडे बघा, इकडे बघा. सेकंड लास्ट. मस्त प्रयोग आहे. इथं काही आहे का या प्रेम मध्ये? काही आहे का?
काही नाही. या बाजूला काही आहे का? काही नाही. काय करतो माहिती का? हा रुमाल हा इथं फक्त असा धरला बघा. मी हे बघा असा धरला. इथं काही आहे का? काही नाही. बरोबर आहे. आता बघा आपण ज्या देवीची प्रार्थना करतो ना, आता मी हे बघा हे करतो आणि 1 2 3 बोललो का बघा. चला, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता शेवटचा प्रयोग आपण हिला बोलवले प्रचितीला. या प्रचितीकडनं शेवटचा प्रयोग. प्रचिती याच्यात काय आहे? काही सुद्धा नाही. बघा एकदम मस्त प्रयोग. तिच्याकडे 3 रुमाल आहेत. 3 सांग कुठला कुठला एक कलर दे. एक एक काढ. हा कलर कुठला आहे रे? व्हाईट. हा कलर दुसरा कुठला आहे? ग्रीन. आणि हा कुठला आहे? आता ऐका, नीट ऐका. हे जे तिन्ही जे रंग आहेत ना, हे रंग हे कशाचे रंग आहेत? तिरंगा झेंड्याचे रंग आहेत ना हे तिन्ही. आता याची तुम्हाला हे सांगतो एक धारी. वर कुठला असतो रे? वर कलर. तुम्हाला कुणी विचारलं की 3 कलर, हा प्रश्न मोठ्या मोठ्या परीक्षेला येतो की हेच 3 रंग का? हा जो वरचा कलर आहे ना, वरचा, हा बलिदानाचा, त्यागाचा. आपल्या जवानांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ना, त्यांनी रक्त सांडलेलं आहे. त्यांच्या रक्ताची किंमत किंवा ती एक खून म्हणून हा कलर आहे बरं का. मध्ये कुठला आहे? सफेद. आता हा जो गोठिया गपरे, हा मध्ये जो कलर असतो तो कुठला आहे? व्हाईट. हा सफेद रंगाचा पण तो पांढरा शुभ्र रंग म्हणजे काय आहे? पवित्रता. आपल्या देशाची पवित्रता म्हणून मध्ये पांढरा रंग असतो. बरोबर आहे. आणि तिसरा जो कलर आहे तो हिरवा. या हिरव्या कलर का असतो? हा हिरवा अशासाठी असतो, ही आपल्या भारताची समृद्धी, आपण किती समृद्ध आहोत ते दाखवण्यासाठी हा हिरवा कलर. हे 3 कलरची प्रचिती. आता हे प्रचिती 3 कलर आहेत. हे इथं याच्यात मी टाकून दिले. आणि ही जादूची काठी आहे ना, ही जादूची काठी याच्यावर फिरवली. 1 2 3. आता काय करतो माहिती तुम्ही? हा जो याच्यात आहे ते असंच धरायचं आणि वर तुझ्याकडे घे. हा काढून दाखवायचं नाही, मुठीत बरोबर हे करून ठेवायचं. 3 हा घ्या, धरून ठेवा. आता धरून बघा. आता हिने तो हे काढलेलं आहे. आता सगळ्यांनी उभं राहायचं. 1 मिनिटासाठी सगळ्यांनी उभं राहायचं. सगळ्यांनी A to Z उभे राहायचं. आता हिच्या हातात ना तर हे कर का कसं बघा. हे बा काय झालं? हे तिरंगा. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण कार्यक्रम पाहिला. ज्यांना आवडले असेल त्याने एकदा टाळ्या वाजवायच्या. नसेल आवडला तरी चालेल. आणि एवढा हा कार्यक्रम करून मला संधी दिल्याबद्दल आमचे मित्र जे ज्येष्ठ समाजसेवक की ज्यांनी गावासाठी भरपूर काही केलेलं आहे असे श्री किरणजी ठोंबरे यांना मी परत धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलावलं. तुमचे शतश आभार. आपण सगळ्यांनी ज्यांनी कार्यक्रम मनापासून पाहिला त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि अंबे माते की. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो. सुप्रसिद्ध असे जादूगर राम पाटील यांनी सुंदर अशी आपली कला या ठिकाणी सादर केलेली आहे. आणि आजची ही कला खोनीगावचे शाखा प्रमुख गुरुनाथ पाटील यांच्या वतीने या ठिकाणी मंडळासाठी स्पॉन्सर झाली होती. त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हे जादूगर राम पाटील यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने यशोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर हे सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो समाजसेवक रवी थोरवे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या शुभ हस्ते
सुप्रसिद्ध जादूगर राम पाटील यांचा सन्मान करण्यात येईल। तसेच राम फराट आपण देखील व्यासपीठावरती यायचंय।